पारनेर तालुक्यातील शिकरी भागातील फॉरेस्ट हद्दीतील अवैध उत्खनन केल्याची तक्रार केल्यानं कैलास सईद यांनी अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे। जर 8 दिवसात कारवाई न झाल्यास 9 डिसेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचं अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितलं। निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की पारनेर तालुक्यातील मौजे कार्यालय पीक शिकरी येथून फॉरेस्ट हद्दीतील अवैध वाळू उत्खनन केल्याबद्दल तक्रार केल्यानं कैलास सईद नगर यांनी मला त्यांच्या मोबाईल क्रमांक 9860544808 या क्रमांकावरनं मला खून करण्याची धमकी दिली असून त्यांनी सांगितलं की तक्रार केली आहे की माझ्या कोणीच काही करू शकत नाही, मी सगळ्यांना हप्ते देतो आणि त्यामुळेच तू माझ्या नादाला लागू नको, मी तुला कायमचे संपूर्ण टाकील अशी अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली। कैलास सईद यांनी अवैध उत्खनन करून आदिवासी समाजाच्या शेतातील पाईपलाईनचे नुकसान केले आहे। या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली होती, परंतु कुठलीही दखल घेतली गेली नाही। या विषयावर कैलास सईद यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे। अहिल्यानगर अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी या संदर्भात माहिती दिली। पारनेर तालुक्यातील मौजे वासुंदे येथील शिकरी भागातील फॉरेस्ट हद्दीतील अवैध उत्खनन केल्याबाबत मी तक्रार केली होती, परंतु त्या भागातील जे डंपर व JCB होता तर त्याचे मालक त्या मालकांनी मला धमकी दिली। कैलास सईद हे नाव आहे आणि त्यांनी दिनांक 1/12/24 रोजी सायंकाळी 5:57 त्याचा मोबाईल क्रमांक आहे 9860544808 या नंबरवरून मला सायंकाळी फोन केला व फोन करून तू माझी तक्रार का केली, तुला जगायचं आहे का? तर मी त्याला बोललो बाबा हे तू अवैध उत्खनन केलेलं आहे आणि तेथे आदिवासी समाजाच्या पाईपलाईनी आहेत, कारण तू जर तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाचे जे जमिनीतून उत्खनन करतोय तर त्याचा परिणाम त्याचा त्रास सर्वसामान्य आदिवासी समाजाला भोगावा लागणार आहे। कारण तेथे जी पाईपलाईन झालेली आहे त्या पाईपलाईनीचं स्रोत त्या ठिकाणी आहे आणि यांनी भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे तर त्याचा त्रास आदिवासी समाजाला होईल, म्हणून मी ती तक्रार केली होती। परंतु जाणीवपूर्वक त्या तक्रारीवर कारवाई होऊ नये म्हणून कैलास सईद यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। तर मी पोलीस अधीक्षक यांना मी निवेदन दिलेलं आहे का संबंधित जी तक्रार आहे या तक्रारीवर कारवाई नाही झाली तर मी दिनांक 9/12 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार। कारण त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने पंचनामा केला, परंतु ती वाहनं जप्त केलेली नाही आहेत, तर याचा अर्थ त्या वाहनाचा मालक कैलास सईद आहे, तर ती वाहनंसुद्धा तात्काळ तहसील कार्यालयात जमा करण्यात यावी आणि जो पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई कैलास सईद याच्या वाहनावर करून ती वाहनं शासनात जमा करावी। धन्यवाद।